वेलकम फ्रेंड्स. एक कपाट 1250 रुपयाला खरेदी केले. नंतर तेच विक्री केले तेव्हा 250 रुपये नफा झाला. 1250 खरेदी, 250 रुपये नफा झाला. तर एकूण किती टक्के नफा झाला? तर इथं ही खरेदी किंमत किती याची? ही आहे 1250. नफा किती झालेला आहे? हा आहे 250 रुपये. बरोबर? म्हणजे 250 रुपये जास्त घेऊन विकलेला आहे. तर ह्या नफ्याची काय काढायची आपल्याला? टक्केवारी काढायची. मग 1250 वर किती टक्के नफा, म्हणजे हा जो नफा आहे त्याला आपण एक्स मानू. हे किती टक्के म्हटलं की हा एक्स टक्के, टक्के म्हटलं की ते डिवाइड येईल 100 आणि बरोबर झालेला नफा आहे 250 रुपये. सरळ तर इथं येईल, झिरो कट होईल, हा झिरो कट होईल. हे राहील 125 एक्स बरोबर 250 आणि हा 10 जो राहिलेला आहे इकडे गेलो मल्टिप्लाय होईल म्हणून इथं आणखी एक शून्य येईल. लक्षात आलं असेल. म्हणून एक्स बरोबर हे 2500 आणि डिवायडेड बाय 125. तर 125 दोन्ही 250 होईल. इथं 2 आणि हा शून्य राहिलेला जशाला तसा. तर एक्सची व्हॅल्यू आली ही 20. म्हणजे एक्स काय मांडलेलं आहे आपण? नफा किती टक्के, टक्केवारी मांडलेली ही नफ्याची. म्हणून एक्स बरोबर 20, तर 20% नफा याच्यामध्ये झाला. तर पर्याय सी हा करेक्ट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.